दिनाच्या काय शुभेच्छा जनतेला? खरं म्हणजे उद्या 15 ऑगस्ट आपण संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये सर्व ठिकाणी साजरा केला जातो. आणि आपल्याला माहिती की आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री यांनी गेल्या 1 महिन्यापासून हर घर तिरंगा ही मोहीम सुद्धा संपूर्ण भारत देशामध्ये त्या ठिकाणी राबवल्या गेली. अनेक शहरांमध्ये मोठमोठ्या तिरंगा रॅली त्या ठिकाणी निघाल्या. सगळ्यांना आव्हान करण्यात आलं की आपल्या घरावर सुद्धा आपण अभिमानानं आपल्या देशाचा जो राष्ट्रध्वज आहे तो त्या ठिकाणी लावला पाहिजे. आणि म्हणून असा एक आनंदाचा दिवस आहे. आणि म्हणून या स्वातंत्र्य दिनाच्या मी संपूर्ण बुलढाणा जिल्हा वासियांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो की निश्चितच या स्वातंत्र्याचा जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत या स्वातंत्र्यामुळे जे एक आपण चांगलं जीवन या ठिकाणी जगतो आहोत तर याचा लाभ आपल्याला सगळ्याला मिळत आहे. या स्वातंत्र्याचा सुद्धा आणि स्वातंत्र्य दिनाचा आणि राष्ट्रध्वजाचा अभिमान आपण सर्वांनी अगदी मनापासून बाळगावा. परत परत एकदा पुन्हा मी 15 ऑगस्टच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सरकारचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात मी भोळा असतो तर भाजपने मला खाल्लं असतं. गुलाबराव पाटलांनी असं स्टेटमेंट केलं आहे की मी भोळा असतो तर भाजपने मला खाल्लं असतं. बघा आता मी तर काही स्टेटमेंट ऐकलेलं नाहीये म्हणा, पण असं कसं कोणाला खाण्याचा कोणाला हे करण्याचा मला वाटतं असं काही विषय नाहीये. आता ते कोणत्या अर्थानं कशानं बोलले त्याच्या मागचा काय आशय होता ते मला माहित नसल्यामुळे आपण त्याच्यावर बोलणं मला वाटतं उचित होणार. सुप्रिया सुळे असं म्हणतात की शिवसेना जी आहे ती बाळासाहेबांनी स्थापन केल्यामुळे ती उद्धव ठाकरेंची आहे आणि राष्ट्रवादी जी आहे ती शरद पवारांची आहे. हे बघा, कुठलाही राजकीय पक्ष हा कुठल्याही एका व्यक्तीची किंवा वारसा हक्कानं त्यांच्या कुटुंबाची प्रॉपर्टी असू शकत नाही. पक्षाची धोरणं ही विचारावर बनली जातात. आणि म्हणून बाळासाहेबांचे जे ज्वलंत हिंदुत्वादी विचार होते, बाळासाहेबांचा जो कट्टर देशभक्तीचा जो वसा त्यांनी घेतलेला होता त्या विचारातून आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. आणि हा पक्ष त्याच विचारानं अखंडपणे महाराष्ट्रात नाही तर देशभर या पक्षाचा विस्तार व्हावा. त्यामुळेच बाळासाहेबांना सुद्धा त्या ठिकाणी आनंद होईल, त्याचं समाधान मिळेल. आणि म्हणून वारसा हक्कानं पक्ष नाही, बाळासाहेबांनी कमावलेली जी प्रॉपर्टी असेल त्यांच्या काळातली तिचे वारसदार उद्धव ठाकरे होऊ शकतात. पक्ष हा बाळासाहेबांचे विचार जो पुढे घेऊन जातो, बाळासाहेबांच्या विचाराचा जो वारसा चालवतो त्या वारसदाराला तो पक्ष आणि चिन्ह मिळाला पाहिजे. तर मला वाटते तो वारसा आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेबांनीच बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्वादी विचार, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा विचार असेल, हे सगळे बाळासाहेबांचे विचार घेऊन ते पुढे जात आहेत. आणि म्हणून याच्यावर खरा अधिकार हा एकनाथराव शिंदे साहेबाचा आहे. याच्यावर निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलेला आहे, विधानसभेच्या अध्यक्षानं शिक्कामोर्तब केलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं आपण ज्याला मानतो त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊन जनतेने सुद्धा बाळासाहेबांचा खरा वारसदार म्हणजे विचारांचा खरा वारसदार कोण हे एकनाथराव शिंदेच्या रूपाने सिद्ध करून दिले. त्यांना शिवसेना सोपवली होती असंही म्हटलं. अरे पक्ष काही असं काही, मी तुम्हाला अगोदर त्याचं उत्तर दिलेलं आहे. पक्ष हा काही वंश परंपरे चालणारा नाही. ते हुकुमशाहीमध्ये असतं की राजाचा बेटा राजा, ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये पक्षामध्ये सुद्धा निवडणुका होतात. निवडणूक आयोगाला सुद्धा त्याचे सगळे अहवाल सादर करावे लागतात. त्यामुळं एकच व्यक्ती तिथं अध्यक्ष राहील असं म्हणता येत नाही. ते त्याच्या कर्तृत्वावर राहतं किंवा वंश परंपरेनं तिचं जबाबदारी दिल्या जाईल हे निवडणूक आयोगाला, भारतीय घटनेला हे कुठेही मान्य नाही. ही निवडणूक आयोगाने विकली शिवसेना. या संजय राऊताला विचारा, तुमचे 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होते, 25 वर्ष मुंबई सारखं की 16 राज्यापेक्षा ज्या मुंबईचं बजेट जास्त आहे त्या मुंबईची सत्ता तुमच्या ताब्यात होती. मग त्यावेळेसही तुम्ही करोडो रुपये कमावलेच असतील, करोडो रुपये तुमच्याही घरात आले असतील. मग तुमच्यात खर्च करायची धानत नव्हती का? जर तुम्हाला असं वाटतं की पैशानं पक्ष बदलला जातो, पक्ष विकत घेतला जातो,
तर मला वाटतं आता यांच्याजवळ तर खूप पैसे असतील, इतक्या वर्षाचा हिशोब लावला तर तिथं आणखीनही मोठा पक्ष याच्यापेक्षा ते खरेदी करू शकतात. ऑपरेशन टायगर पार्ट 2 कधी होईल? ऑपरेशन टायगरचा पार्ट 1 मोठा झाला, पार्ट 2 आता झालेला आहे आणि पार्ट 3 त्या ठिकाणी लवकर होईल. असे जे होतात याला काही मुहूर्त पाहिला जात नसतो. योग्य वेळी ते पार्ट 2 आणि ऑपरेशन टायगर आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब करून दाखवतील आणि ती क्षमता त्यांच्यामध्ये आहे. उभाटाचे किती आमदार? तुम्हाला माहिती आहे की या लोकशाहीमध्ये 2/3 जास्त आमदाराला येण्याची आवश्यकता असते. मी तुम्हाला एवढं खात्रीनं सांगतो की एकनाथराव शिंदे साहेबांसोबत 14 जास्त आमदार येतील आणि ते ऑपरेशन टायगर तुम्ही म्हणता तसं 3 आहे का 4 आहे ते मला माहित नाही, पण ते सुद्धा सक्सेस. उभाटाचे आपल्या जिल्ह्यातले एकमेव आमदार जे आहेत ते ऑपरेशन टायगर मध्ये येतील का? हे बघा, हा त्यांचा विषय आहे. त्यांनी कुठं जावं, कुठं राहावं. जर त्यांना असं वाटत असेल की आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, आपल्या लोकांना जी आपण निवडणुकीत आश्वासनं दिली त्याची पूर्तता झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर सत्तेची गरज असते. जर सत्तेमध्ये आले तर त्या पूर्ण होतील. त्यांना करण्याची इच्छा असली तर ते निर्णय घेतील. तुम्ही त्यांना विनंती करणार का येण्यासाठी? निमंत्रण देत आहे का? हे बघा, आमचं दरवाजे खुले आहेत. सगळ्या येणाऱ्या लोकांचं स्वागत एकनाथराव शिंदे साहेब आणि त्यांच्या पक्षाचा एक नेता म्हणून, एक मंत्री म्हणून आम्ही सुद्धा स्वागताला सगळ्यांसाठी आम्ही तयार आहोत. त्यामुळे कोणाला निमंत्रण द्यायचं आणि कोणाला आग्रह करून आणायचं हा विषय आमच्याकडे नाहीये. जे येत असतील त्यांचं अगदी खुल्या दिलानं स्वागत त्या ठिकाणी केलं जातं. तुमचं काही बोलणं झालं का यावर? हा तुमचं काही याबाबतीत त्यांच्याशी बोलणं झालं का? नाही, हे बघा, असं बोलायचा काही विषय नसतो. झालेला असला तरी तो काही सांगण्याचा विषय नसतो आणि तो काही असं तेही मीडियाच्या समोर विषय नसतो. पण मी तुम्हाला सांगितलं की ऑपरेशन टायगर थर्ड जे म्हणता तुम्ही ते लवकर सक्सेस आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब करतील. एकनाथ शिंदेचं का उद्धव ठाकरे? अरे बाबा, मी आपल्याला सांगतो की धनुष्यबाणच नाही तर शिवसेना पक्ष हा एकनाथराव शिंदे साहेबांचा आहे आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की तो एकनाथराव शिंदे साहेबांचा राहील. त्याचं कारण असं आहे की याचा निर्णय घेण्याचा अधिकार ज्या स्वायत्त संस्थेला दिलेला आहे त्या निवडणूक आयोगानं सुद्धा चिन्ह आणि नाव हे एकनाथराव शिंदे साहेबांना दिलेलं आहे. विधानसभेच्या अध्यक्षाकडे हे प्रकरण चाललं. विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा एक घटनात्मक दर्जा त्याला आहे. त्यांनी सुद्धा पक्ष आणि याचा पक्षाचा निर्णय एकनाथराव शिंदे साहेबांच्या बाजूला दिलेला आहे. आणि मी अगोदर सांगितलंय की जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही विधानसभेला गेलो त्यावेळेस जनतेने सुद्धा शिक्कामोर्तब केलेला आहे की बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार, धनुष्यबाणाचे खरे हकदार, शिवसेना पक्षाचा अधिकार हा एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील पक्षालाच आहे. हे लोकांनी, जनतेने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. आता तो संजय राऊत उद्या सकाळी उठून काय भोंगा वाजवतो याला काही दररोज आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही. चर्चा सुरू आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत मंत्री होणार आहेत म्हणून. दिल्लीमध्ये मंत्री होणार आहेत. मुख्यमंत्री ची जी जागा आहे त्याच्यावर शिवसेना दावा. हे बघा, हा एवढा मोठा विषय आहे की दिल्लीमध्ये कोण जाईल हे काही मी ठरवत नाही किंवा आम्हाला विचारून ते निर्णय घेतले जात नाहीत. ते निर्णय घेण्याचे अधिकार आमचा जो मोठा भाऊ आहे किंवा एनडीएतला मोठा घटक पक्ष आहे, आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, आदरणीय अमित शहा जे असतील, हे लोक त्या ठिकाणी निर्णय घेतात. देश हिताच्या दृष्टिकोनातून त्यांना जे काही वाटते किंवा कुठला व्यक्ती कुठल्या पदावर असला पाहिजे, कुठल्या पदाला तो न्याय देऊ शकतो, त्या हिशोबानं ही लोक निर्णय घेतात आणि त्यातून आपल्या देशाचं जे काही सगळ्यांच्या मनातली अपेक्षा असते विकासाची, त्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करण्याचा प्रयत्न मला करतात. आपली भेट झालेली आहे. आपल्याला असं वाटतं की शरद पवार पक्ष आहे तो एनडीए सोबत येईल असं वाटतं आपल्याला? नाही, एकंदरीत जे काही चित्र दिसते आणि त्यांचे जे काही मधामधले स्टेटमेंट पाहिले, भेटीगोटी पाहिल्या, तर त्याच्यामुळं आता जे काही लोकसभेमध्ये आपण महिला आरक्षणाचं बिल केंद्र सरकार आणू इच्छित आहे, त्याच्यानंतर डिलिमिटेशनचा विषय त्याच्यासोबत आहे आणि हे विषय अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी झालेले आहे आणि म्हणून याला पास करण्यासाठी लोकसभेमध्ये 2/3 बहुमताची आवश्यकता आहे आणि तो आकडा पूर्ण करण्यासाठी निश्चित या दोन्ही विषयाचं समर्थन
शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी करेल असं माझं वैयक्तिक मत आहे. ऑपरेशन त्यांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. मागच्या काळामध्ये त्यांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये घेतलेले निर्णय असतील, राबवलेल्या वेगवेगळ्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, महाराष्ट्रभर पायाला काय म्हणतात ते भिंगरी भोवरा लावून त्यांनी केलेले दौरे असतील आणि दिवसातल्या 18-18, 20-20 तास लोकांना भेटणारा, लोकांच्या दारात जाणारा आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस लोकांना अडचणी असते, कुठं नैसर्गिक आपत्त्या येतात, कुठं अडचणी निर्माण होतात, तिथं सगळ्यात अगोदर धावून जाणारा नेता कोणता असेल तर ते एकनाथराव शिंदे साहेब आहेत. हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे.